श्री शिवाय नमस्तुभ्यं मराठी धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आजच्या व्हिडिओत माघ महिन्यातील जया एकादशीचे महत्त्व व कथा ऐकणार आहोत। ही कथा ऐकल्यामुळे समस्त पापाचा नाश होतो व मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते। व्रत पूजा करणे शक्य नसेल तर फक्त ही कथा ऐकल्यामुळे सुद्धा पुण्य मिळते। कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, म्हणजे विष्णू भगवानांचा आपल्यावर आशीर्वाद राहील। प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील 11वी तिथी एकादशी या नावाने ओळखली जाते। विष्णूची अत्यंत प्रिय तिथी अशी तिची प्रसिद्धी आहे। प्रत्येक महिन्यात 2 याप्रमाणे वर्षातून 24 एकादशी येत असतात। जया एकादशीचे व्रत केल्याने माणसाला मुक्ती मिळते, पाप कष्टापासून मुक्ती मिळते, तसेच जीवनातील सर्व आर्थिक संकटे दूर होतात। हे व्रत नियमाने केले व जीवनातील संकटातून मुक्ती मिळते। हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचा उपवास केला जातो। या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते। एकादशीच्या दिवशी व्रताची कथा अवश्य ऐकावी किंवा वाचावी। एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे देवा, आता कृपया करून मला सविस्तर सांगा की माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे महत्त्व काय? माघ शुक्ल पक्षातील एकादशीच्या तिथीला कोणत्या देवाचे पूजन करावे आणि या दिवशी एकादशी व्रताची कथा काय आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी असे म्हणतात। या दिवशी उपवास केल्याने भूत पिशाच्य योनीतून मुक्तता मिळते। या दिवशी व्रत पाळावे, या दिवशी व्रत करावे। आता मी तुला जया एकादशीच्या व्रताची कथा सांगतो। एकेकाळी नंदनवनाच्या जंगलात उत्सवाचे आयोजन केले होते। त्या उत्सवात देवता, ऋषी, मुनी सगळे उपस्थित होते। त्यावेळी गंधर्व गात होते आणि गंधर्व मुली नाचत होत्या। या गंधर्वामध्ये मल्यवान नावाचा एक गंधर्व होता। तो अतिशय सुरेल गात असे। त्याचा आवाज जितका सुंदर होता तितकाच सुंदर तो सुद्धा होता। गंधर्व मुलीमध्ये पुष्पावती नावाची नर्तिकाही होती। पुष्पावती नावाची एक गंधर्व मुलगी मल्यवान नावाच्या गंधर्वाला पाहून त्याच्यावर मोहित झाली आणि तिने आपल्या हावभावाने त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। मल्यवानही त्या पुष्पावतीशी संलग्न झाला आणि आपल्या गायनाचा लय विसरला। यामुळे संगीताची लय तुटली आणि संगीताचा सगळा आनंद बिघडला। सभेत उपस्थित देवतांना ते आवडले नाही। मल्यवानाच्या या कृत्याने भगवान इंद्र चिडतात आणि त्याला स्वर्गापासून वंचित राहण्याचा शाप देतात। मृत्यूच्या जगात पिशाच्य सारखं जीवन जगण्याचा शाप दिला, कारण तो संगीतासारख्या पवित्र साधनेचाच नव्हे तर सभेत उपस्थित असलेल्या शिक्षकांचाही अपमान केला आहेस। भगवान इंद्राच्या शापाच्या प्रभावाखाली ते दोघेही हिमालय पर्वताच्या जंगलात पृथ्वीवर पिशाच्य जीवन जगू लागले। दोघांनीही हिमालयातील एका झाडावर आश्रय घेतला। त्यांचे जीवन खूप कठीण होते। त्या वर्षी माघ शुक्ल एकादशीला दोघांनीही भोजन केले नाही। त्यांनी फळे खाल्ली। थंडीमुळे झोप येत नव्हती म्हणून दोघांनी रात्रभर जागरण केले। कडाक्याच्या थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाला। पुष्पावती आणि मल्यवान यांनी नकळत जया एकादशीचे व्रत केले होते। भगवान विष्णूची नजर त्या दोघांवर पडतात त्या दोघांनाही प्रेत योनीतून मुक्त केले। जया एकादशी व्रताच्या प्रभावाने दोघेही पूर्वीपेक्षा अधिक सुंदर झाले आणि पुन्हा स्वर्गात पोहोचले। पुष्पावती आणि मल्यवान यांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाले। तेव्हा दोघांनीही देवराज इंद्राला जया एकादशीच्या व्रताचे महत्त्व आणि भगवान विष्णूचा महिमा सांगितला। हे जाणून इंद्रदेव आनंदी झाले आणि दोघांना पुन्हा स्वर्गात राहण्याची परवानगी दिली। अशा प्रकारे जो जया एकादशीचे व्रत करतो त्याला नीच योनीतून मुक्तता मिळते आणि त्याचा दुःखाचा नाश सुद्धा होतो। या दिवशी विष्णू भगवानांची विधिवत पूजा करावी। पूजेच्या स्थानी चौरंग मांडा किंवा पाटा मांडून त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे। त्यावर विधिवत श्री विष्णू भगवानांची पूजा करावी। विष्णू भगवानांची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्तीची पूजा करू शकता। अशा प्रकारे भगवान विष्णूला आपण पिवळी फुलं अर्पण करायची आहे, धूप नैवेद्य अर्पण करायचा आहे। या दिवशी तांदळाचा उपयोग न करता तिळाचा उपयोग करायचा आहे। जया एकादशीच्या दिवशी विष्णू भगवानांची विधिवत पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी व ऐश्वर्याची प्राप्ती होते। त्याचबरोबर स्त्रियांचे सौभाग्य वाढते, घरामधील सर्व अडचणी दूर होतात। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा। त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद। हर हर महादेव।